नमस्कार, न्यूज टेक तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बदलापुरात आपण बघत असाल तर एकंदरीत ठाणे जिल्हा युवा सचिव प्रथमेश भगत यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण बघत असाल तर आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप जे आहे ते करण्यात येणार आहे. आणि शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांचं आगमन जे आहे ते बदलापुरात झालं, बदलापूर गावात झालेलं आहे. या ठिकाणी अर्थात प्रथमेशजी भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. बदलापूर गावात खरं तर हे आयोजन प्रामुख्याने पार पडतंय आणि याच कार्यक्रमाला आज प्रमुख उपस्थिती आहे शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक वामन म्हात्रे यांची. दरवर्षी प्रथमेशजी भगत यांच्या माध्यमातून विविध उपक्रम जे आहेत ते पार पाडले जातात आणि या उपक्रमांमध्ये म्हणजे शालेय साहित्य असू द्यात किंवा विद्यार्थ्यांचा गुणगौरव असू द्यात त्याचं आयोजन प्रामुख्याने केलं जातं. आज सुद्धा बदलापूर गावात हा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय आणि एकंदरीत यामध्ये लकी ड्रॉचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये मोबाईल जिंकण्याची संधी जी आहे ती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे शहर प्रमुख मान्य नगराध्यक्ष अनेक विद्यार्थी जे आहेत त्या प्रत्येक माध्यमातून विजय होण्याची संधी जी आहे या विद्यार्थ्यांना पाहायला मिळाली. सोबतच सांगू अर्थात आपण बघत असाल तर हा अँड्रॉइड मोबाईल आहे तो सुद्धा लकी ड्रॉ मध्ये जिंकता येणार आहे. या व्यतिरिक्त इथे बरेच असे बक्षीस लकी ड्रॉ मध्ये गिफ्ट जे आहेत ते प्रथमेशजी भगत यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. युवासेना ठाणे जिल्हा सचिव प्रथमेश भगत यांचा आज वाढदिवस. याच वाढदिवसानिमित्त गुणगौरव सोहळा, मोफत शालेय साहित्याचे वाटप आणि लकी ड्रॉचं सुद्धा आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. सुनीलजी भगत बदलापूर गावातील एक जाणकार नेतृत्व, एक लोकसेवक, लोकांची नेहमी सेवा करणारे असे सुनीलजी भगत यांचे सुपुत्र प्रथमेशजी भगत हे ज्या पद्धतीने वडिलांनी लोकांची सेवा केली त्याच पद्धतीनं ते सुद्धा विविध उपक्रम राबवतात आणि लोकांची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात. आज पुन्हा एकदा मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल या व्यतिरिक्त लकी ड्रॉच्या माध्यमातून विविध गिफ्ट जे आहेत ते विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. संजयजी भोईर या प्रसंगी यांची सुद्धा उपस्थिती आहे तसेच अनेक मान्यवर जे आहेत त्यांची उपस्थिती आहेत. आज तुम्ही बघत असाल तर या परिसरातले शेकडो विद्यार्थी आहेत ज्यांना आज शालेय साहित्याचं वाटप जे आहे ते करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सुद्धा पार पडतोय. हे बाजूला की ना, हे बाजूला की ना. अर्थात वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत. शुभेच्छा आम्हा सर्वांना तसेच मान्यवरांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सन्माननीय श्री
गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा भगत कुटुंबियांच्या माध्यमातून राबवली जाते आणि आज पुन्हा एकदा आपण बघत असाल तर याचं आयोजन जे आहे ते प्रामुख्याने करण्यात आलेलं आहे. अर्थात शिवसेनेचे संजय भोईर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मागील वर्षी सुद्धा आपण पाहिलं तर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा यंदाच्याही वर्षी हा कार्यक्रम पार पडतो. यापूर्वी सुद्धा प्रथमेशजी भगत यांनी कामगारांसाठी महत्वपूर्ण म्हणजे भूमिका जी आहे ती निभावली होती. तसेच दिवाळीमध्ये सुद्धा दिवाळी किटचं वाटप जे आहे त्यांच्या माध्यमातून केला जातो. हॅलो हॅलो ठीक आहे हा
पाच विद्यार्थ्यांना देऊ दे, वाईट घेतो ना जाऊ दे. खूप भारी होतं. 4-5 विद्यार्थ्यांना द्या. सुवर्णाजी भगत यांची सुद्धा नगरसेविका सुवर्णाजी भगत यांची सुद्धा या प्रसंगी उपस्थिती असलेली आपल्याला बघायला मिळते. अर्थात आपण बघत असाल तर वामनजी म्हात्रे यांच्या हस्ते या वह्यांचं वाटप केलं जात आहे. प्रथमेशला इकडे या मग. 4-5 वेळा त्यांना घ्या ना. कोरोना बोला संजयजी भोईर यांच्या हस्ते सुद्धा वह्यांचं वाटप जे आहे ते या ठिकाणी केले जात आहे. सुवर्णाजी भगत यांच्या सुद्धा हस्ते नगरसेविका शिवसेनेच्या यांच्या सुद्धा हस्ते या वह्यांचं वाटप जे आहे केले जात आहे. आकिबजी कुहारी तसेच प्रथमेशजी भगत
यांच्या हस्ते सुद्धा विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप, दप्तराचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे. तुम्ही थांबा इथे. मी बूम पकडते ना, कसं उभं राहणार तुम्ही? मी बूम पकडली असती, तुम्ही झूम केला तुम्ही. बूम सेट आहे. प्रथमेशजी बघा, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलंय, तसेच शालेय साहित्याचं सुद्धा वाटप करण्यात आलं आणि काय सांगा? पहिल्यांदा प्रथमेशला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि तुम्हाला माहिती आहे, शिवसेनेचे जेवढे पण पदाधिकारी आहेत त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा वाढदिवस हा सर्वसामान्य जनतेमध्ये करत असतो. आणि आमचे मित्र कैलासवासी सुनीलजी भगत यांची जी परंपरा होती की सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी ते घ्यायचे, तीच परंपरा कायमस्वरूपी प्रथमेशजींनी या बदलापूर गावामध्ये टिकून ठेवलेली आहे. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते नेहमीच सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करत असतात. आज सुद्धा तुम्ही बघत असाल की काही लोक निवडणुकांपुरतं काम करत असतात, पण प्रथमेश भगत 24/7 या बदलापूर गावामध्ये काम करत असतो. नक्कीच जी आपल्या वडिलांची जी परंपरा होती ती कायमस्वरूपी त्यांनी या बदलापूर गावामध्ये जागृत ठेवलेली आहे. असेच सामाजिक उपक्रम तो नेहमीच या आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतो. शिवसेनेचं ते या ठाणे जिल्ह्याचे सचिव म्हणून सुद्धा काम करतात. आता त्यांच्या मातोश्री म्हणजे सुवर्णताई भगत यांना मोठ्या मताधिक्याने आणि आमच्या आकिबजी कुवारे यांना मोठ्या मताधिक्याने त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिकांनी रात्रंदिवस करून या ठिकाणी काही लोक स्वतःला किंगमेकर समजत होते किंवा या बदलापूर नगरपालिकेवर किंगमेकरची भूमिका बजावतात, त्यांना पराजित करून हे दोन शिल्लेदार त्याच्या नेतृत्वाखाली या बदलापूर गावामध्ये निवडून आलेले आहेत. नक्कीच शिवाजी महाराज या बदलापूर गावामध्ये जसं घोडे बदलवांचं काम करत असतात, तसंच या ठिकाणी पॉलिटिकली बदलण्याचं काम प्रथमेशजी भगतच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी होत राहील. आणि असे तुम्ही बघत असाल की फक्त लोक इथले सर्व काही किंग मेकर असतील ते फक्त सणावारालाच काहीतरी करत असतात, पण प्रथमेशजी भगत यांचं कार्य बघत असाल, कधी कुठचंही कार्य असो किंवा साधं एखादा माणूस दगावला किंवा गेला त्याला राग होण्यापर्यंत जे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मेहनत करतात. प्रत्येकाला धनासाठी फाटे सुद्धा मला वाटतं ते मोफत या ठिकाणी देत असतात. म्हणजे आमच्या शिवसेनेची जी सामाजिक कार्य ही सांगायला गेलो तर दिवस सुद्धा कमी पडेल. पण काही लोक खोटं मॅन्डेट करून प्रथमेशजी भगत असेल, आमच्या आकिबजी कुवारे यांच्याविषयी अफवा पसरवत असतात. तर त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की नक्कीच भगवान के घर में देर है लेकिन अंधेरे नाही. कोणी आज जरी नगरपालिकेमध्ये त्यांना असं पाहतं, आता जी 18 तारखेला जनरल बोर्ड आहे त्या ठिकाणी मुद्दामून त्यांच्या वाड्यातले विकासाची कामं कमी घेतलेली आहेत, परंतु या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि कुठच्याही प्रकारचा नगर विकास खातं आमच्याकडे आहे. या बदलापूर गावामध्ये आता 240 कोटी रुपयाचा निधी एकनाथजी शिंदे साहेबांनी पाणी योजनेसाठी दिलेला आहे. त्याचं टेंडरिंग सुद्धा झाले. लवकरात लवकर 1-1.5 महिन्यामध्ये काम सुद्धा चालू होणार आहे. 360 कोटीची अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना सुद्धा मंजूर केलेली आहे. म्हणून बदलापूर शहर किंवा बदलापूर नगराच्या हद्दीतली जी विकासाची कामं आहे ही शिवना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. काही लोकांना गुदगुल्या होत असतील, पण नक्कीच त्यांच्या गुदगुल्या म्हणजे त्यांना वाटत असेल की समोरच्याला आम्ही काहीतरी डावचित करतो, पण नक्कीच त्यांना डावचित केल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही. फक्त त्यांनी जी आश्वासनं दिलीत ती त्यांनी पूर्ण करावी एवढीच आज प्रथमेशच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्य सध्या सुरू आहे आणि शुभेच्छा दिल्या जातात. काय सांगाल या सगळ्या उपक्रमासंदर्भात?
नक्कीच माझे वडील सुनील दादा भगत यांच्या माध्यमातून गेल्या 20 ते 25 वर्षापासून बदलापूर गावात अनेक उपक्रम राबवले जात होते. आताही देखील माझ्या वडिलांनंतर मी हे उपक्रम राबवतो. खरं तर आमचे शहर प्रमुख वामन दादा म्हात्रे यांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्हाला एक ऊर्जा मिळते हे उपक्रम राबवायला. खरं तर त्यांचा आशीर्वाद इलेक्शनमध्ये देखील आमच्या सोबत होता आणि हा बदलापूर गावाचा आशीर्वाद देखील आमच्या सोबत होता. याच आशीर्वादामुळे जो यश मिळालं आहे आपण सगळे बघत असाल का बदलापूरमध्ये सगळ्यातून जास्त लीडने आपले बदलापूरची सीट आली. नक्कीच या बदलापूर गावासाठी जोपर्यंत माझा प्राण आहे तोपर्यंत या बदलापूर गावासाठी मी झटत राहीन. नक्कीच. दादा काय सांगाल, तुमचे चांगले मित्र युवा नेतृत्व यांचा आज वाढदिवस, कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? प्रथम माझे लहान भाऊ प्रथमेश भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यांनी स्टुडंटसाठी बुक्स कलेक्शन दिलाय. परत आम्ही सुद्धा माझ्या माध्यमातून आमच्या प्रमुख नेते वामन शेठ म्हात्रे यांच्या आशीर्वादाने कामं करत असतो बदलापूर गावामध्ये. सोशल वर्क आणि खूप काय आम्ही प्लॅन केलाय बदलापूर गावाच्या विषयी, कारण ह्यांनी आम्हाला आणि दादाला देखील खूप मोठ्या प्रमाणात जगजाहीर पाठिंबा दिलाय दरवेळी सारखा. तर आम्ही चांगली आमची प्लॅनिंग आहे, आता ते एक्झिक्यूट करणार आमचे बॉस. किंगमेकर राहणार का तुमच्यासाठी जसं? हो बिलकुल, ते स्वतःच किंग आहात, त्याच्यामध्ये काय आक्षेप नाहीये कोणाला. ताई,